आजचा हा जीवन गौरव पुरस्कार म्हणजे हा रिटायरमेंटचा पुरस्कार नाहीये हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. आजचा हा पुरस्कार जो आपण त्यांना देतोय तो त्यांना समाजाच्या वतीने देणारी शाबासकी, जीवनामध्ये उत्कृष्ट काम, आपण सत्तेमध्ये असो किंवा नसो. आणि खऱ्या अर्थाने मला हे मुद्दाम सांगितलं पाहिजे, मी असो किंवा सुगत भाऊ असो, आम्ही त्या सगळ्या स्टेजच्या पार पलीकडे गेलो आहोत, पलीकडे गेलेलो आहोत. खूप कामं केली. अर्थमंत्री या नात्याने महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यामध्ये जी विकासाची कामं आज पाहायला मिळतात त्यामध्ये सुधीर भाऊंचा क्रमांकावर त्यांचा नंबर आहे. अर्थमंत्री म्हणजे राज्याचा काय असतो हे तुम्हाला माहिती, पण आम्ही फार जवळून अनुभवतो. राज्याच्या चाव्या, राज्याच्या कुलपाच्या तिजोरीच्या चाव्या मुख्यमंत्र्यापेक्षाही अधिक जी सत्ता केंद्र म्हणू, सत्ता केंद्र म्हणणार नाही, परंतु अर्थ खातं म्हणजे तिजोरी तुमच्या हातात आहे. आणि ती तिजोरी सांभाळून वापरण्याची, त्या तिजोरीला व्यवस्थितपणे हाताळण्याची आणि तिजोरीतला पै ना पैचा हिशोब आपल्याला द्यावा लागणार जनतेसमोर जाणीव ठेवून ज्या पद्धतीने सुधीर भाऊंनी हे सगळं प्रशासन हाताळलं त्याबद्दल त्यांना सलाम करतो मी. की चांगलं काम. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नेहमी त्यांच्याबद्दल गौरव केला जाईल अशा पद्धतीने महाराष्ट्र तिजोरी फार विचारपूर्वक हाताळली आणि समाजाला न्याय दिला. फक्त तुमच्या आर्यवैश्य समाजालाच नव्हे तर राज्यातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम सुधीर भाऊंच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. आणि म्हणून आजचा सत्कार सुधीर भाऊ तुमच्या जसं IPL मॅच मध्ये होतं ना की खेळाडूला काही महिने थोडा रेस्ट करावं लागते पुढची बॅटिंग करण्याकरता, तसा तुमचा रेस्ट पिरियड आहे. IPL मॅच मध्ये विराट कोहली चांगला खेळल्यानंतर थोडा ब्रेक दिला जातो. तो ब्रेक या करता त्यांनी थोडा आराम रेस्ट करावा आणि पुन्हा जेवण उठून पुन्हा जोरदारपणे बॅटिंग करावी, त्याकरता ही रेस्ट पिरियड आहे. आणि म्हणून मला खात्री आहे हा रेस्ट पिरियड लवकर संपेल आणि महाराष्ट्राच्या राजकीय कारकिर्दीमध्ये पुन्हा जोरदार बॅटिंग करण्याकरता तुम्ही तयार व्हाल आहातच. आम्हा सर्व मित्रांच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.